हिरासत में लेना लिया ऐसा बोलना उचित नहीं होगा, क्योंकि उनके परिवार वालों ने और हमने चर्चा विमर्श करने के पश्चात हमने ये तय किया था कि ये मामला काफ़ी गर्मागर्मी हो चुकी है। ये जो राजकीय जो दल है वो इसमें बहुत कुछ गलत आरोप कर रहे हैं, उनका खुद का फायदा करना चाहते हैं ये लोग। और वातावरण भी बहुत खराब है। अभी गणपति आ रहे हैं, महाराष्ट्र का जो सन है, बहुत अच्छा बहुत बड़ा त्योहार है। तो ये सब देखते हुए ये उचित होगा कि अगर वो सरेंडर करे और पुलिस जो एजेंसी है उनके साथ अगर सहकार करे वो, तो वो उचित रहेगा। वो हिसाब से हमने उसको हाजिर होने के लिए हमने संदेशा भेजा और वो हिसाब से आज शाम को वो हाजिर हो चुका है। आता प्रक्रिया या सर्व प्रकरणामध्ये सर्व विचार केल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं। आज तो आला रे आला की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल, स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल, असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे। आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता कुटुंबात, ते सर्व साफ खोटं आहे। तपास यंत्रणेशी सहकार्य करणं, जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायाला सामोरं जाणं न्यायालयाला, हे आता आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे आता त्याला मालवणला गेल्यानंतर त्याला उद्या मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केला तर तेव्हा आम्ही तिथे हजर होऊ आणि जे काही योग्य युक्तिवाद करायचा तो केला जाईल उद्याला। रात्रीच्या वेळेला घरी येणं किंवा पोलिसांना अशी माहिती नाही असं सांगितलं जातं, त्याकडे कसं म्हणजे नाही बरोबर, त्या अत्यंत गुप्तता पाळली होती, कारण याच्यामध्ये खूप घाणेरडं गलिच्छ राजकारण झालेलं आहे। खूप याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत। त्यामुळे आणखी याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं हाच त्याचा मागचा हेतू होता। कुठली लपाछपी काही करायची नव्हती। त्यामुळे सर्व विचारांती कुटुंबियांशी निर्णय घेऊन त्यांना सरेंडर करणं हा आमच्यापुढे एकच उपाय होता आणि तो आज त्या हिशोबाने आम्ही सोपस्कार केलेला। सर, जयदीप यांच्याशी गेल्या काही दिवसांमध्ये जशी ही दुर्घटना घडल्यानंतर तुमचं काही बोलणं झालं का? काय तुम्हाला माहिती दिली ते का मी पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही, पण संपर्क झालेला होता एवढं नक्की। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।